खानापूरकर साहेब, आपण जरा हे खूप रेव्होल्युशनरी आणि धक्कादायक आहे तुम्ही जे सगळं बोलताय ते. आपण एक एक महाराष्ट्रातला दुष्काळी भाग घेऊन बोलू आणि त्याच्यावर तुमचं उत्तर प्रेक्षकांना ऐकू द्या आणि त्यांना ठरवू द्या. चला पहिलं आपण जालना शहरात बोलूया. जालना शहरात जी 24 तासची टीम गेलेली होती. आज तिकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाणी नाही म्हणून स्थलांतर होतंय. 40-40 दिवसांनी पाणी मिळतं. टँकर आल्यानंतर अक्षरशः त्याच्यावर खून आणि मारामाऱ्या होण्या इतपत परिस्थिती तिकडे निर्माण होते. युद्धाचा समरप्रसंग तिकडे असतो. त्या जालना शहराचं तुम्ही नेमकं काय कराल? तिथून कुंडलिका नदी वाहते, मी स्वतः ती पाहिलेली आहे. मी आता जालन्यात जाऊन गेल्या महिन्यात पुणे दौरा केला जालन्याचा. त्या जालन्याला जो पाणी पडत तलाव आहे, खाणेवाडी तलाव, हा प्रचंड गाळाने भरला आहे. हो, हा पहिले काढावा लागेल. कोणी काढायचा, कसा काढायचा हा प्रश्न तपशिलाचा भाग आहे, काढणं आवश्यक आहे. नंतर त्या नदीवर फक्त 8 बंधारे बांधले उदयजी माझ्या पद्धतीने, आणि ती नदी साफ केली, स्वच्छ केली, किमान 20 फूट खोल केली. तर त्या जालन्याचा प्रश्न सुटलेच. प्रश्न जालन्याचा फार मोठा प्रश्न अगदी डाव्याचा मळ आहे. परंतु त्या कुंडलिका नदीच्या भोवती 1 किलोमीटर परिसरातली सर्व शेती बारमाही होईल. तुम्ही हे ज्याला आपण हिंदीमध्ये दावे के साथ ज्याला आपण म्हणतो, डंके की चोट पे म्हणतो, तसं तुम्ही सांगताय की कुंडलिका नदीचं पात्र जर खोल केलं तर त्याच्या आजूबाजूच्या 1 किलोमीटरमध्ये बारमाही असं पीक घेता येईल आणि जालन्याचा पाणी प्रश्न कायमचा सुटेल. खर्च या बंधाऱ्याला किती खर्च येणार आहे? 8 बंधारे फक्त. माझ्या हिशोबाने मला सांगितलं, एका बंधाऱ्याला 50 लाख खर्च बंधाऱ्याला, आणि खोदकामाला 20 लाख रुपये, 70 लाख. कुणी 8 करा, 5-6 कोटीचा प्रश्न आहे फक्त. चला 10 कोटी हद्द झाली. 10 कोटीत तुम्ही जालन्याचा पाणी प्रश्न कायमचा सोडवला. कायमचा. त्याचे कारण मला याच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्याचे तिथली जिओलॉजी फार फेवरेबल आहे. मी सगळं पाहून आलो. आता त्या जालन्यात त्या कुंडल्या नदीत प्रत्येक याच्यावर लोकांनी विहिरी खोदल्या आहेत पिण्याच्या पाण्यासाठी. त्यांना पाणीच नाही आहे. प्यायला पाणी मिळेलच, पिण्याला पाणी लागतं किती हो, प्रश्न माझ्या पुढे आहे. मला प्रश्न पडला शेतीचा. नुसतं पिऊन म्हणा नाही, शेतीला आजचा प्रश्न खानापूरकर, शेती आणि उद्योग तर राहिले दूर, माणसाला जगायकरता पाणी नाहीये. हा प्रयोग करा, 10 कोटी खर्च करा, बोस्टिंग होईल. पण एवढं खर्च केले त्याची सगळी जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. पुढल्या वर्षी जालन्याचा पाणी प्रश्न शहराचा तुम्ही 100% सोडवणार? 10 कोटी दिले तर, फक्त 10 कोटी, आणि माझ्या पद्धतीने काम करू दिलं मला तर. ह्या जरच्या गोष्टी आहे. कारण हा सगळा जर प्रश्न सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे. मी तुम्हाला सांगितलं 1 टँकर बंद होऊ शकतात जर तर प्रोव्हाइडेड गव्हर्नमेंट डिझायर. माय प्रॉब्लेम इज गव्हर्नमेंट डझंट डिझायर. गव्हर्नमेंटकडे राजकीय इच्छाशक्तीच नाहीये. आमदारांमध्ये ती राजकीय इच्छाशक्तीच नाहीये. त्यांना टँकरच्या लॉबीमधनं, चाऱ्या छावण्यांमधनं पैसे खाण्यात रस आहे. असं मी उद्या म्हणणार नाही, पण तो असंच म्हणायला हरकत नाही. कारण परिस्थितीजन्य पुरावा असाच दाखवतो. नाही तर 60 वर्षात उद्याजी प्यायला पाणी नाही अशी स्थिती आहे महाराष्ट्राची. इतका कमी पाऊस पडतो.